अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. MAG बॉईज वर्सेस डॉन ब्रदर्स, एक खूपच नावाजलेले संघ. MAG बॉईज वर्सेस डॉन ब्रदर्स. MAG बॉईज यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. MAG बॉईज यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डॉन ब्रदर्स यांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंच दिनेश पांगारे आणि मेंडिस यांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. बराच उशीर झालाय. डॉन ब्रदर्सच्या संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. डॉन ब्रदर्स, वेळेचा अभाव आहे आपल्याला, अगोदरच उशीर झालाय टुर्नामेंट सुरू करायला. अंपायर पंच दिनेश आणि मेंडिस यांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे आणि बरेच सामने खेळवायचे आहेत. माझ्यासमोर उभे आहेत बेनी. आणि पाहतोय शानू यांना, एक एक वेगळं नाव क्रिकेटमध्ये, शानू. मीरा भाईंदर विनंती करीन दोन्ही संघांनी आपला अवांतर खेळाडू, एक अवांतर खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. विनंती आहे. एक सलामीची जोडी MHB संघाची, जिमी आणि हितेश, एक नावाजलेले फलंदाज गोलंदाजी करतील. देवा वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन देवा आपल्या संघासाठी. पाहूया एक आक्रमक असा एक अवांतर धाव 9च्या रूपात पाहायला मिळते. देवा यांच्याकडून पहिलाच अवांतर चेंडू टाकण्यात आलेला आहे. देवांग असे नावाजलेले गोलंदाज आणि सामना करतील जिमी, एक खतरनाक फलंदाज जिमी आणि हितेश, एक सलामीची जोडी MAG बॉईज यांच्याकडून. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या रूपात. देवा बॅक टू बॅक 2 अवांतर धाव नो आणि वाईडच्या रूपात देवा यांच्याकडून. दोन्ही जबरदस्त टीम. या ठिकाणी थोडासा विचार करून स्टंपवर मारण्याचा प्रयत्न.
जिमी थोडक्यात वाचलेले आहेत आणि शानू हे कधीच विकेट सोडत नाहीत. आज पाहायला मिळालं की शानू यांनी विकेट सोडली आहे. एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू शानू. सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बाबू यांच्याकडून. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी बाबू दैसर मध्ये शानू आणि बाबूची जोडी पाहायला मिळते. डॉन ब्रदर्स जोराचा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि तितकंच सुंदर आणि एक मोठा झटका. एमएजी बॉईज यांना हितेश यांच्या रूपात एक मोठा खेळाडू आउट झालेला आहे, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी सगळे आतुर असतात. हितेश एक मोठा झटका या ठिकाणी, सुंदरशी गोलंदाजी आणि तितकंच क्विक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक नवीन फलंदाज विकी यांच्या रूपात आपल्या संघासाठी एक एक्सपिरियन्स बॅट्समन विकी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात फेरबदल पाहायला मिळत आहेत. लेग साइडला पुन्हा एकदा बाबू एकटे आणि दोन्ही साइडला दोन खेळाडू, दोन क्षेत्ररक्षक चेंज करण्यात आलेले आहेत आणि एक मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न लेग साइडला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 3. सुंदरशी गोलंदाजी, 2 अवांतर धाव नंतर एक मोठा कमबॅक. डीजे डीजे हा बर्थडेचा डीजे होता दिनेश दादा पांगारे यांच्या. आणि मी दिनेश अंपायर आपण पाहतोय. दिनेश पांगारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थेट 12 वाजलेले आहेत, ज्या क्षणाची आतुरता आपण पाहत होतो. आणि थोडा वेळ थांबवीन की डीजे वाजवला नाही आहे. एक इनिंग नंतर आपण डीजे वाजवा दिनेश यांच्यासाठी. तरी वाजवलेला आहे, मी नाही सांगितलं तरी वाजवलेला आहे. सुंदरशी गोलंदाजी देवा यांच्याकडून, एक सुंदर फटकार आणि 4 धावा. एक गच्चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्याची अपेक्षा नव्हती. डॉन ब्रदर यांच्याकडून असं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्येत वाढ. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. टीम मीटिंग न घेता लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, बराच उशीर झालाय. जिमी यांना कानमंत्र देताना हितेश. चौकारांचा पाऊस पाडायचा आहे असं सांगितलेलं आहे हितेश यांनी जिमी यांना. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज अर्षित. सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव घेण्यात यशस्वी. एक डिक्लेअर च्या रूपात. धावसंख्या 10. जिमी एक घातक बॅट्समन, एक घातक फलंदाज जिमी. हितेश नंतर जिमी आपल्या संघासाठी एक धाव घेऊन आपला डोंगर रचण्याचा प्रयत्न. एक्सपिरियन्स बॅट्समन, फलंदाज वाईडच्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्या 12. एक अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. एक दिग्गज असे दोन संघ खेळतायत. एक मोठी लढत पाहायला मिळते. एमएजी बॉईज वर्सेस डॉन ब्रदर्स. शानू गोलंदाजाला एक कानमंत्र देताना
पाहूया. आणि पुन्हा एकदा वाईट नाही तर नो च्या रूपात 90 डिग्री. मी पुन्हा एकदा एक दैसरचा वेगळा रूल आहे. मी बाहेरच्या टीमला डॉन ब्रदर्स यांना पहिल्यापासून माहिती आहे की दैसरमध्ये सगळं चालत नाही. आणि सुंदरचा फटकार मारचा प्रयत्न जिमी यांच्याकडून आणि एक धाव घेण्यात यशस्वी. एक जोराचा फटकार पाहायला मिळाला होता पण एकच धाव मिळेल. धावसंख्या 16. दोन्ही अंपायर डोळ्यात तेल टाकून एकही चुकीचा निर्णय न देता एक विशेष कौतुक पंच यांचं. एक जोरदार फटकार मारण्याचा प्रयत्न आणि वाजू शकत नाही आपण दिनेश पंच यांच्याकडून वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा पाहूया. एक थर्ड अंपायर कॉल या ठिकाणी पालव यांच्याकडे. पाय लागलेला आहे. एक वेळेस मेंढी चुकू शकतात पण थर्ड अंपायर आमचे पालव हे चुकू शकत नाहीत. त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि त्याही पलीकडे पुन्हा एकदा वाईडच्या रूपात अवांतर धाव. शानू यांनी कानमंत्र दिला होता गोलंदाजाला पण तरी सुद्धा पुन्हा एकदा वाईडच्या रूपात एक अवांतर धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय आपण एक कानमंत्र देताना शानू आपल्या गोलंदाजाला. 19 धावा. दुसरं षटक घेऊन एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एकही मोठा फटकार पाहायला मिळत नाहीये आणि अवांतर धावा मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही सलामी बल्लेबाज जिमी विकेटवर उभे आहेत आणि ज्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी आपण वाट पाहत होतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन बाबू एक नावाजलेले गोलंदाज डॉन ब्रदर्सच्या संघाचे यांनी एक काळ गाजवलेला आहे. बाबू आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन बाबू आपल्या संघासाठी. सुंदरचा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि गॅप मध्ये चौकार या ठिकाणी. पंचांकडून एक अवांतर चेंडू नोच्या रूपात. 90 डिग्री दैसरचा रूल आपण विसरतोय डॉन ब्रदर्स. आपण पाहतोय बाबू थोडेसे भरकटले आहेत. एक नो दिल्यानंतर एक पुन्हा एकदा व्हाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 27. पुन्हा एकदा अवांतर धाव. कंटिन्यू 3 चेंडू अवांतर राखलेले आहेत वाईड आणि नोच्या रूपात आणि त्याही पलीकडे एक चौकार आलेला आहे त्यांना. एक नावाजलेले गोलंदाज बाबू यांच्याकडून अपेक्षा नाही आहे डॉन ब्रदर्स या संघाला. 28 धावा आणि मोठा फटकार मारण्याचा प्रयत्नात या ठिकाणी बाहेर मारलेला आहे. 4 चेंडू नंतर एकच चेंडू मोजला जाईल बाबू यांचा. नवीन फलंदाज
नवीन फलंदाज अनिल आपल्या संघासाठी. पाहूया जिमी यांनी आपली धुरा सोडलेली आहे. एक नावाजलेले फलंदाज जिमी हे बॉक्स आउट झालेले आहेत. आता आले ते अनिल जिमी यांच्या जागेवर. एक फटका मारण्याचा प्रयत्न तितकी क्विक आपण पाहतोय की शानू मागे उभे आहेत. पुन्हा एकदा वाईडच्या रूपात अवांतर धाव. धाव संख्या 29. आले किती गेले किती. अनिल आले आणि अनिल गेले या ठिकाणी एकही धाव न करता. आता आले केडी. केडी 23 नंबरची जर्सी घालून. केडी एक छोट नाव आणि मोठा प्लेयर. केडी आपल्या संघासाठी रात्री सुद्धा टोपी घालून खेळतात. केडी जर्सी नंबर 23. एक सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आणि चौकार या ठिकाणी. केडी छोट नाव मोठा फटकार. केडी यांच्याकडून सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न. सुंदर चौकार आलेला आहे केडी यांच्याकडून. 33 धावा फलकावर आल्या एक आक्रमक खेळी केडी यांच्याकडून. बाऊ एक फटकार मारण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेणे यशस्वी केडी. सुंदर अशी फटकेबाजी करतात केडी. 3 चेंडू भाऊ यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी. एक चौटी धाव घेत आपलं एक मोठं लक्ष निर्माण करत केडी आक्रमक बल्लेबाज. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. एक चौटी धाव घेणे यशस्वी. धावसंख्येत वाढ. धाव संख्या 36. षटक तिसरे. सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बाबू यांच्याकडून. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती आहे डॉन ब्रदर्स या संघाला. पंचांना विनंती आहे लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 4थं षटक घेऊन केसर आपल्या संघासाठी. केसर एक नावाजलेले गोलंदाज डॉन ब्रदर्सच्या संघाचे. आणि मी पाहतोय अजूनही बाहेर संघाच्या बाहेर उभे आहेत बेनी. एक मोठं नाव एक्सपिरियन्स गोलंदाज बेनी जर बाहेर आहेत तर नक्कीच आतमध्ये एक मोठी टीम उभी आहे. आणि यष्टी रक्षक क्षेत्ररक्षण लावताना सुंदर अशी गोलंदाजी. केसर आताच मी नाव घेतलं होतं केसर यांचं. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मी अजूनही तेवढीच धार आहे आपल्या गोलंदाजीला. सुंदर गोलंदाजी केसर यांच्याकडून पाहायला मिळते. केडी यांना तंबूत परत पाठवलेलं आहे केसर यांनी. के आणि 1 के भारी पडलेला आहे यांच्यावर. केसरचा के भारी पडलेला आहे केडी यांच्यावर. पाहूया केसर दुसरा चेंडू टाकताना. निखिल फलंदाज. सुंदर फटकार मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा या ठिकाणी. चेंडू सीमा रेषा पार. केसर यांनी आलेल्या
निखिल यांनी आलेला आपला जलवा दाखवलेला आहे. निखिल सुंदर ऑफसाईडला फटकार मारलेला आहे आणि 4 धावा जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे 40. एक मोठासा कमबॅक निखिल यांच्याकडून. एक केडीची विकेट गेल्यानंतर एक मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी निखिल यांचा. वाईडच्या रूपात एक अवांतर धावाने एक चौटी धावण्याची यशस्वी. एकावर कसे डबल करता येतात ते पाहायला मिळालं या ठिकाणी. एक पेक फ्री. बाय वन गेट वन या ठिकाणी मिळालेला आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 43. केसर जरा भरकटलेले आहेत या ठिकाणी. एक पहिला चेंडूत सुंदर टाकल्यानंतर निखिल यांनी एक सुंदरचा फटकार लावल्यानंतर जो थोडेसे ते गांगरले दिसतात आपल्या या ठिकाणी. वाईडवर वाईड टाकतायत केसर. पुन्हा एकदा आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केसर यांचा. आपले लाडके मित्र प्रसन्न सावंत यांचं हार्दिक स्वागत आहे. कामावरून आलेले आहेत ते आणि घरी न जाता बॅग घेऊन डायरेक्ट मैदानावर आलेले आहेत. प्रसन्न आणि वातावरण झालेलं प्रसन्न. ते आल्यामुळे झालेलं सगळं प्रसन्न. ते उभेत कोपऱ्यात तरी आपण आहे प्रसन्न. केसर थोडेसे भरकटलेले दिसतात आपल्याला. एक नावाजलेला गोलंदाज केसर डॉन ब्रदर्स यांच्याकडून अपेक्षा नव्हती की जर इतके अवांतर धाव. धाव संख्या 48. एक मोठं लक्ष. 4 चेंडू 48 धावा. एक मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न निखिल यांचा आणि निखिल धावचित झालेले आहेत. एक शेवटचा चेंडू टाकतील केसर. 48 धावा. एक मोठं लक्ष या ठिकाणी एमएजी बॉयज यांच्याकडून डॉन ब्रदर्स यांच्यासाठी. वन डाऊन आलेले आहे आपले पुढे मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या एक चोटी धाव घेण्याची यशस्वी. 49 आणि 50 धावांचं लक्ष. एक 50 धावांचा डोंगर असा उभा केलेला आहे. एमएचबी यांनी डॉन ब्रदर्स यांच्यासाठी 50 धावा. 50 धावा सुद्धा कमी नाही आहेत. आणि पुन्हा एकदा मी वळीन पंच डॉन ब्रदर्स. दोन्ही संघाला विनंती आहे लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची. दोन्ही संघाला विनंती आहे. 50 धावांचं लक्ष डॉन ब्रदर्स यांच्या. एमएचबी बॉईज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एमएचबी बॉईज
लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, विनंती आहे. पंच एमएचबी यांनी लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. एमएचबी बॉईज यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया संघाला विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच दिनेश आणि मेंडिस यांना विनंती आहे, लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे. गोलंदाज सुद्धा सज्ज आहे केडी यांच्या रूपात. हितेश यांना विनंती आहे, लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हितेश मितेश बॉलर केडी विनंती, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी केसर आणि बाबू डॉन ब्रदर्स यांच्याकडून एक आक्रमक फलंदाज केसर आणि बाबू यांच्या रूपात 50 धावांचं लक्ष. केडी यांच्यावर विश्वास दाखवत मितेश यांनी त्यांच्या चेंडू दिलेला, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन केडी आपल्या संघासाठी. आणि सलामीची जोडी केसर आणि बाबू आपल्या संघासाठी. मॅचला सुरुवात केडी यांच्याकडून. पाहूया केसर एक रिओसिप मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया पंच काय निर्णय घेतायत. थर्ड अंपायर या ठिकाणी पालव यांच्याकडे जाताना. कुठे भाई घरी गेला मला येडा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. एक चेंडू एक धाव. स्ट्राईकवर बाबू आपल्या संघासाठी. एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू बाबू डॉन ब्रदर्स या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. केडी आपल्या संघासाठी एक क्षेत्ररक्षण सजवताना प्रत्येक बॉल नंतर एक चेंडू एक धाव. सामना करतील बाबू केडी यांचा. दोन्ही एक मोठे संघ आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सुंदर फटकार मारण्याचा प्रयत्न बाबू यांचा आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात फेरबदल. पुन्हा एकदा 3 खेळाडू ऑफ साइडनी लेग साइडला. प्रत्येक चेंडू नंतर क्षेत्ररक्षण सजवताना मितेश आपल्या संघासाठी. सुंदरसा चेंडू केडी यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी केडी यांच्याकडून. एक एक वॉर्निंग देताना वाईडच्या रूपात या ठिकाणी. कृपया प्रेशराइज करू नये. कृपया प्रेशराइज करू नये अंपायर यांना. अंपायरचं एक वेगळं लक्ष या ठिकाणी. ते काय टाकतायत आणि अंपायर वेळेवर तो निर्णय घेतील. डॉन ब्रदर्स यांना विनंती आहे अंपायरला प्रेशर करू नये. सुंदरसा चेंडू या ठिकाणी. यष्टी उडवलेली आहे केसर यांची.
सुंदर असा चेंडू या ठिकाणी केडी यांच्याकडून पाहायला मिळाला. एक एक मोठा झटका या ठिकाणी केसर यांच्या रूपात. नवीन फलंदाज डॉन ब्रदर्स यांच्याकडून एक नवीन फलंदाज सुनील. सुंदरशी गोलंदाजी करताना केडी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज सुनील. वाईडच्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 3. सुनील 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू. चार चेंडू 4 धावा. रात्र जरा जास्त झाली आहे त्यामुळे स्कोरर जरा झोपेत आहेत. लक्ष द्यावं प्रत्येकाने. सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि तितकं सुंदर. पंच यांच्याकडून 9च्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 6. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा या ठिकाणी. चार चेंडू 6 धावा. बाबू एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडू केडी यांच्याकडून. 5 चेंडू 6 धावा. एक सुंदरसा चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकण्याचा बाबू यांना प्रयत्न. सुंदर गोलंदाजी करताना केडी आपल्या संघासाठी. 5 चेंडू 6 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत केडी यांनी. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्याही पलीकडे सुंदर क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील बाबू. एक मोठं लक्ष या ठिकाणी. 50 धावांचं आव्हान दिलेलं आहे MSG बॉईज यांनी डॉन ब्रदर्स यांना. गोलंदाज या ठिकाणी ध्रुव तारा ज्यांना आपण म्हणतो असा एक ध्रुव या ठिकाणी. ध्रुव वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन ध्रुव आपल्या संघासाठी. पाहूया काय कामगिरी करतायत बाबू यांना. एक सुंदरसा फटकार बाबू यांचा मारण्याचा प्रयत्न आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचीत झालेले आहेत या ठिकाणी सुनील. या ठिकाणी अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय डॉन ब्रदर्स आणि MSG बॉईज यांच्या. या दोघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते आहे. दोन्ही मोठे संघ, एक नावाजलेले संघ MSG बॉईज वर्सेस डॉन ब्रदर्स. आणि ज्यांचं मी नाव घेत होतो मगासपासून शानू मैदानावर. शानू आणि बाबू यांची जोडी जी किती मोठं लक्ष असलं ते भेदण्याचा एक त्यांच्याकडे एक वेगळे एक टॅलेंट बोलू शकतो. एक रनर घेऊन
या ठिकाणी शानू काही कारणास्तव ते धावू शकत नाहीत, पण एक मोठे बॅट्समन, एक मोठे फलंदाज, त्यांची ओळख पहिला अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळायचे शानू. खूपच चांगले फलंदाज शानू आपल्या संघासाठी. ध्रुव खूप सुंदर गोलंदाजी करतायत. जर ध्रुव शानू यांना बोल्ड करतायत तर प्रसन्न यांच्याकडून 501 च पारितोषिक, रोख पारितोषिक. बाबू आउट झालेले आहेत. या ठिकाणी एक मोठी विकेट या ठिकाणी बाबू यांच्या रूपात, एक मोठा झटका. थोड्याच वेळपूर्वी मी सांगत होतो की एक सलामीची जोडी होती बाबू आणि शानू यांची आपल्या संघासाठी. आम्ही पाहत आलेलो आहे प्रत्येक वेळी, त्यांनी बऱ्याच वेळा मॅच काढून दिले आहेत बाबू आणि शानू यांनी. पण या ठिकाणी शानू धावचित झालेली आहे, बाबू धावचित झालेले आहेत. एक नवीन फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. ध्रुव खूप सुंदर गोलंदाजी करतायत आणि ती स्कीम लागू आहे या ठिकाणी. जर ध्रुव बोल्ड करतायत शानू यांना किंवा नॉन स्ट्राईक यांना तर 501 चा रोख पारितोषिक प्रसन्न यांच्याकडून. आणि जर 6 मारला जातो या चेंडूवर तर 200 रोख पारितोषिक. बेनी सर, बॅट्समन नेम प्लीज. गजा, डेंजरस गजा या ठिकाणी आपल्या संघाचा सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न गजा यांच्याकडून. एक चोरटी धाव घेण्याची यशस्वी, एक मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न गजा यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर शानू. सुंदर गोलंदाजी ध्रुव यांच्याकडून. गजा आणि शानूची जोडी या ठिकाणी. एक मोठे फटकार मारणं आवश्यक या ठिकाणी, मोठ्या फटकारांची गरज. डॉन ब्रदर्स यांना शानू यांच्याकडून मोठी अपेक्षा, त्यांनी मोठे फटकार मारावेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, अजून 41 धावांची आवश्यकता. 12 चेंडूत 41 धावा. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाहीये. अजूनही गजा आणि शानू विकेटवर उभे आहेत. 41 धावा, 12 चेंडू 41 धावा. एक मोठा आव्हान 12 चेंडूत या ठिकाणी. जोपर्यंत शानू विकेटवर उभे आहेत तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही या ठिकाणी. अनेक अवांतर धाव 9च्या रूपात या ठिकाणी. गोलंदाज 9च्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 11. निखिल गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन निखिल आपल्या संघासाठी. 11 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा मारा करतील शानू निखिल यांचा. डॉन ब्रदर्स यांना जिंकण्यासाठी मोठे फटकार मारावे लागतील. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदरचा फटकार मारण्याचा प्रयत्न शानू यांच्याकडून. मोठ्या फटकारांची आवश्यकता आहे या ठिकाणी डॉन ब्रदर्स यांना. चौकार, षटकार, सुंदरचा फटकार या ठिकाणी. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, शानू यांच्याकडून एक चौकार मारलेला आहे. आक्रमक फलंदाज शानू. पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न शानू यांच्याकडून. एक चोरटी धाव घेण्याची यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 15.
अजूनही गजा मैदानावर मार करतील. पुन्हा एकदा बाहेरून कॉल द्यायचा नाहीये, बाहेरून कॉल द्यायचा नाहीये. कृपया विनंती आहे प्रेक्षकांना, क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा आहे या ठिकाणी. 4 चेंडू, अंपायर सज्ज आहेत नो आणि वाईट द्यायला, आणि ज्यांना कोणाला नो वाईट द्यायचे त्यांनी येऊन अंपायर उभं राहायचं या ठिकाणी. आम्हाला गरज आहे. एक निर्धाव चेंडू निखिल यांच्याकडून सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते. शानू यांना दाबून ठेवलेलं आहे निखिल यांनी. एक वाईडच्या रूपात अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. 33 धावांचं लक्ष अजूनही मैदानावर डॉन ब्रदर्स यांना. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या रूपात निखिल यांच्याकडून. जोपर्यंत शानू उभे आहेत तोपर्यंत येत राहतील. पुन्हा एकदा वाईडच्या रूपात अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 19. अजूनही 31 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मी सांगेन, एक क्षेत्ररक्षणात बदल या ठिकाणी. पुन्हा एकदा वाईडच्या रूपात अवांतर धाव, धावसंख्या 20. 30 धावांची आवश्यकता या ठिकाणी. मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा, आता शानू मैदानावर उभे आहेत आणि वाईड ओर वाईड या ठिकाणी अवांतर धाव. एकदाची निखिल यांची ओव्हर संपलेली आहे आणि MHB यांनी मोठा शॉट घेतलेला आहे की निखिल यांची ओव्हर संपली एकदाची. गोलंदाज तेजस वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 4थं षटक घेऊन 30 धावांचं आव्हान. अजूनही 6 चेंडू 30 धावा. निर्धाव चेंडू या ठिकाणी. तेजस आपल्या संघासाठी सुंदरशी गोलंदाजी करताना तेजस गजा मारा करतायत. नोच्या रूपात आमचे अंपायर अजूनही सज्ज आहेत. तेजस यांनी लक्षात घ्यावं, त्यांची नजर खूप तेज आहे. सुंदरचा फटकार या ठिकाणी गजा यांच्याकडून. बराच वेळानंतर 6 पाहायला मिळाला या मैदानावर. एक आक्रमक खेळी गजा यांच्याकडून, ज्याची अपेक्षा डॉन ब्रदर्स यांना. पुन्हा एकदा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि नो चेंडू काउंट झालेला आहे. अतिशय सज्ज मेंडिस अंपायर आमचे या ठिकाणी जराही 90 डिग्री टाकायला देत नाहीयेत गोलंदाजाला. आताचा बॉल काउंट आहे. चार चेंडू या ठिकाणी. एक मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. शेवटचा चेंडू आणि ती विजय झालेली आहेत. MHB बॉईज भारी पडलेली आहे डॉन ब्रदर्स यांच्यावर. विजेत्यांचं कौतुक. डॉन ब्रदर्स यांना विनंती करून की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. डॉन ब्रदर्स
केडी केडी यांना विनंती करेन की स्टेजशी संपर्क साधायचा आहे. केडी यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. केडी आपल्या संघासाठी एक मोठी कामगिरी करताना केडी प्रदान करतील मयूर. केडी यांना विनंती करेन सामनावीर केडी. सगळ्यांना विनंती करेन एक टाळ्यांचा गडगड झाला पाहिजे. प्रदान करताना मयूर केडी यांना सामनावीर केडी. एक सुंदरसा फोटो काढण्यात येत आहे विक्की यांच्याकडून चिक्की यांच्याकडून. अभिनंदन केडी यांचं मयूर यांच्याकडून आणि क्षितिज ग्रुप यांच्याकडून